लर्न विथ मिस्टर के विस्पुते इंग्लिश ग्रामर सिरीजमध्ये मी कन्हैया पुष्पानिंबा विस्पुते श्री विनायक माध्यमिक विद्यालय जोगेश्वरी आपले मनपूर्वक स्वागत करतो. यात आपण इंग्रजी लेखनातील एक असा घटक अभ्यासणार आहोत जो तुमच्या पॅरेग्राफला एकदम जोडलेला आणि प्रभावी बनवतो आणि तो म्हणजे कोहिजन. कोहिरन्स म्हणजे विचारांची सुसंगती आणि पॅरेग्राफमधील मिनिंगचं जाळं. तर चला वेळ न दवडता सुरुवात करूया. कोहिजन, द पॉवर ऑफ कनेक्शन इन रायटिंग. कोहिजन म्हणजे एखाद्या मजकुरातील किंवा वाक्यातील व्याकरणीय आणि शब्दसंपत्तीवर आधारित जोडणी जी मजकुराला एकत्र ठेवते आणि त्याला एकसंग सुसंगत अर्थपूर्ण बनवते. कोहिजन मीन्स द ग्रॅमॅटिकल अँड लेक्सिकल लिंकिंग विथ इन अ टेक्स्ट ऑर सेंटेन्स दॅट होल्ड्स इट टुगेदर अँड गिव्स इट मिनिंग. आता अभ्यासूया आपल्या लेखनाला एकत्र बांधणारे कोहिसिव्ह डिव्हायसेस. सुरुवातीला अभ्यासूया पहिलं कोहिसिव्ह डिव्हाइस, प्रोनाउन्स. वाक्यात आधी उल्लेख केलेल्या गोष्टीकडे निर्देश करतात. रिपिटेशन टाळणे, पॅरेग्राफ एक संबंध ठेवणे हे कार्य प्रोनाउन्स करतात. वंश बॉट अ कार, ही लव्ज इट. या वाक्यात वंश या नावाचे रिपिटेशन टाळण्यासाठी दुसऱ्या वाक्याची सुरुवात वंश या नाऊनने न करता ही या प्रोनाऊनने केलेली आहे. आता आपण पर्सनल प्रोनाउन्स कोणकोणते ते पाहूया. आय, मी, वी, अस, यू, ही, हिम, शी, हर, इट, इट्स, दे, देम. नंतर पाहू आपण पजेसिव्ह प्रोनाउन्स. त्याच्यामध्ये आहे माइन, युअर्स, हिज, हर्स, इट्स, अवर्स, देअर्स, एटसेट्रा. त्यानंतर पाहू आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स. त्याचं आहे धिस, दॅट, दीज, दोज. त्याच्यानंतर रिलेटिव्ह प्रोनाउन्स हू, whom, whose, which, that. त्यानंतर indefinite pronouns someone, anyone, everyone, nobody, somebody, something, anything. त्याच्यानंतर interrogative pronouns who, whom, whose, which, that, when, where, why आणि how. नंतरचं डिव्हाइस पाहू आपण कंजक्शन्स म्हणजे उभयान्वयी अव्यय. वाक्य किंवा कल्पना जोडण्यासाठी वापरले जाणारे शब्द. आय वॉन्टेड टू गो बट इट वॉज रेनिंग. आय वॉन्टेड टू गो आणि इट वॉज रेनिंग हे दोन वाक्य जोडण्याचे काम बट या कंजक्शनने केलेलं आहे. यात ॲडिटिव्ह म्हणजे वाक्य जोडणारे कंजक्शन्स आहेत. अँड, अल्सो, मोरोव्हर, बिसाइड्स, इन ॲडिशन. त्याच्यानंतर ॲडव्हर्सेटिव्ह म्हणजे विरोध दर्शवणारे कंजक्शन्स यात आहे बट, एट, हाऊएव्हर, अल्दो, व्हेरॅज इत्यादी. नंतरचे कंजक्शन आहे कॉझल, कारण आणि परिणाम दर्शवणारे. बिकॉज, सो, देअरफॉर, दज, हेन्स. त्यानंतर टेम्पोरल म्हणजे वेळ दर्शवणारे कंजक्शन्स. यात आहे व्हेन, व्हाईल, बिफोर, आफ्टर, देन, अंटिल. नंतरचं डिव्हाइस पाहू आपण ॲडव्हर्ब्स म्हणजे क्रियाविशेषणे. हे वाक्य जोडण्याचे कार्य करतात, वाक्यातील संबंध दर्शवतात किंवा विचारांचा प्रवाह दाखवतात. आय वर्कड हार्ड, देअरफॉर ही सक्सिडेड. ही वर्कड हार्ड आणि ही सक्सिडेड हे दोन वाक्य जोडण्याचे काम देअरफॉर या ॲडवर्बने केलेले आहे. आता अभ्यासू कोणकोणते ॲडवर्ब्स आहेत ते. पहिला आहे टाईम म्हणजे वेळ. त्यात आहेत देन, आफ्टर, लेटर, दॅट, नेक्स्ट, मीनव्हाईल. त्याच्यानंतर प्लेस म्हणजे ठिकाण. हिअर, देअर, ॲबो, बिलो. त्याच्यानंतर आहे कॉज किंवा इफेक्ट म्हणजे कारण आणि परिणाम दर्शवणारे. त्याच्यात आहे देअरफॉर, दज, हेन्स. त्याच्यानंतर ॲडिशन म्हणजे जोडणी करणारे. मोरोव्हर, बिसाइड्स, फर्दर, मोर. त्याच्यानंतर आहे कॉन्ट्रास्ट म्हणजे विरोध दर्शवणारे. हाऊएव्हर, नेव्हरलेस, अदरवाईज. नंबर 4चं डिव्हाइस आहे रेपिटेशन म्हणजे पुनरावृत्ती. एखादा शब्द किंवा फ्रेज पुन्हा वापरून पॅरेग्राफ किंवा वाक्यामध्ये कंटिन्युटी राखणे, एक संगता निर्माण करणे. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, ऑनेस्टी ऑलवेज पेज. एज्युकेशन इज इम्पॉर्टंट, एज्युकेशन शेप्स अवर फ्युचर. वरील वाक्यात अनुक्रमे वाक्यांमध्ये कंटिन्युटी राखण्यासाठी ऑनेस्टी आणि एज्युकेशन या शब्दांचे रिपिटेशन केलेले आहे. नंतरचं डिव्हाइस आहे सिनॉनिम्स म्हणजे समानार्थी शब्द. आधीच्या वाक्यात वापरलेल्या शब्दाच्या अर्थाशी दुसऱ्या वाक्यात समानार्थी शब्द वापरून रिपिटेशन टाळणे, वाक्य व पॅरेग्राफमध्ये व्हरायटी, सुसंगत अर्थ कायम ठेवणे हे कार्य सिनॉनिम्स करतात. द चाइल्ड वॉज हॅप्पी, द लिटल बॉय वॉज जॉयफुल.
शी इज इंटेलिजंट, हर माइंड इज व्हेरी ब्राईट. पहिल्या वाक्यात हॅप्पी आणि जॉयफुल हे, दुसऱ्या वाक्यात इंटेलिजंट आणि ब्राईट हे सिनॉनिम्स वापरलेले आहेत. नंतर बघू नंतरचे डिव्हाइसेस. सबस्टिट्यूशन्स म्हणजे प्रतिस्थापना. एक शब्द दुसऱ्याने बदलून पुनरावृत्ती टाळणे. आय नीड अ पेन, डू यू हॅव वन. वरील वाक्यात पेन या शब्दाऐवजी वन सबस्टिट्यूट वर्ड वापरलेला आहे. पूर्वी बोललेल्या शब्दाची किंवा क्लॉजची जागा घेणे, रिपिटेशन टाळणे, पॅरेग्राफ एक संघ ठेवणे हे कार्य सबस्टिट्यूशन्स करतात. त्यात आहेत वन, वन्स, डू, डज, डीड, सो, नॉट, देअरफॉर, सच, सच अ, एल्स, ऑदर, ऑदर्स, द सेम, सिमिलर, ॲज, टू, आयदर, नायदर इत्यादी. हे वाक्यात किंवा पॅरेग्राफमध्ये सबस्टिट्यूशनचे कार्य करतात. शेवटच्या एलिप्सिस म्हणजे वगळणे. काही शब्द न लिहिता अर्थ स्पष्ट ठेवणे. ही कॅन सिंग बेटर दॅन आय. या वाक्यात कॅन सिंग हे शब्द वगळले आहेत तरी वाक्याचा अर्थ स्पष्ट होतो. पूर्वी बोललेल्या गोष्टीचा संदर्भ देणे, रिपिटेशन टाळणे, अर्थ स्पष्ट ठेवणे हे कार्य एलिप्सिस करतात. त्यात आहेत सो, टू, अल्सो, आयदर, नायदर, सेम, सिमिलर, सच, दॅन हे प्रमुख आहेत. पण कंटेक्स्टनुसार ॲज, बिफोर, देअर, हिअर, इनफ, सो ॲज, सच अ सारखे शब्दही वापरले जातात. तर मित्रांनो आणि विद्यार्थ्यांनो, यात आपण समजून घेतलं की कोहिजन म्हणजे विचारांना जोडणारी ताकद. असाच पॅरेग्राफमध्ये विचारांची सुसंगता आणि लॉजिक कसा ठेवायचा हे सखोलपणे शिकवणारा टॉपिक अर्थात कोहिरन्स. जेव्हा एका पॅरेग्राफमधल्या सर्व वाक्यांमधील कल्पना एकमेकांशी तार्किकरित्या आणि नैसर्गिक क्रमाने जोडलेल्या असतात तेव्हा त्या पॅरेग्राफला कोहिरन्स असे म्हणतात. कोहिरन्स मीन्स द लॉजिकल अँड स्मूथ कनेक्शन ऑफ आयडियाज इन अ पॅरेग्राफ ऑर एसे. व्याख्येचे स्पष्टीकरण या उदाहरणामार्फत अभ्यासूया. आय लव्ह मँगोज. मुंबई इज अ बिग सिटी. स्वामी गेव वंश अ मँगो येस्टरडे. समर इज व्हेरी हॉट. वरील वाक्यांचा जर विचार केला व्याकरणीयदृष्ट्या बरोबर आहेत, पण ज्यावेळी आपण वाचतो तेव्हा एकमेकांशी संबंध लागत नाही. कसं ते पाहू. पहिलं वाक्य फळाविषयी, दुसरं वाक्य शहराविषयी, तिसरं वाक्य व्यक्तींविषयी, चौथे वाक्य हवामानाविषयी. या पॅरेग्राफ ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे पण कोहिरेंटली रॉंग. हा अभ्यासला आपण पहिला पॅरेग्राफ. आता दुसरा पॅरेग्राफ अभ्यासूया म्हणजे तुमच्या चटकन लक्षात येईल व्हॉट इज कोहिरन्स. आय लव्ह मँगोज. दे आर स्वीट अँड ज्युसी. ड्युरिंग समर आय ईट देम एव्हरी डे. माय मदर मेक्स डेलिशियस मँगो शेक. हा पॅरेग्राफ वाचून तुमच्या एक गोष्ट नक्की लक्षात आली असेल. या पॅरेग्राफमध्ये प्रत्येक वाक्य एकमेकांशी जोडलेले आहे. प्रत्येक वाक्य मँगो अर्थात आंब्याविषयी आहे. म्हणजेच मँगो या एकाच विषयावर केंद्रित आहे. हेच आहे कोहिरन्स. वन आयडिया, लॉजिकल ऑर्डर अँड नॅचरल फ्लो. आता अभ्यासूया टाईप्स ऑफ कोहिरन्स. पहिला आहे क्रोनॉलॉजिकल कोहिरन्स म्हणजेच कालानुक्रमित सुसंगती. घटनांचा किंवा कल्पनांचा वेळेच्या क्रमाने मांडलेला क्रम. म्हणजेच वाचकाला घडलेल्या घटनांचा प्रवाह समजतो. म्हणजेच पहिले काय घडले, नंतर काय घडले. फर्स्ट आय वोक अप, देन आय ब्रश्ड माय टीथ अँड लेटर आय हॅड ब्रेकफास्ट. या वाक्यातील घटना सकाळच्या वेळेच्या क्रमाने दिल्या आहेत. उठणे, दात घासणे, नाश्ता करणे म्हणजेच टाईम ऑर्डरमध्ये कोहिरन्स आहे. दुसरं बघूया स्पेशल कोहिरन्स म्हणजे स्थानिक सुसंगती. यात जागेच्या किंवा स्थानाच्या संदर्भात कल्पना जोडणे. स्पेशल कोहिरन्समुळे वाचकाला ज्ञात होते की गोष्टी कुठे आहेत, एकमेकांच्या तुलनेत कशा आहेत. उदाहरणार्थ बघूया. माय हाऊस इज इन फ्रंट ऑफ द गार्डन अँड बिहाइंड इट देअर इज अ बिग रिव्हर. येथे जागेचे म्हणजेच लोकेशनचे वर्णन केलेले आहे. घराच्या पुढे बाग म्हणजेच गार्डन आहे. घराच्या मागे मोठी नदी आहे. ही स्पेशल स्पेस बेस्ड व्यवस्था आहे. नंबर 3 अभ्यासूया लॉजिकल कोहिरन्स तार्किक सुसंगती. विचारांमध्ये कारण म्हणजे कॉज, परिणामाचा म्हणजेच इफेक्ट यांचा तर्कशुद्ध संबंध असणे. उदाहरणार्थ हार्ड वर्क लीड्स टू सक्सेस. या वाक्यात कारण आणि परिणाम तार्किकदृष्ट्या जोडलेले आहेत. कारण म्हणजे हार्ड वर्क आणि परिणाम म्हणजे सक्सेस म्हणजेच कल्पना एकमेकांशी लॉजिकली जोडलेल्या आहेत. नंतर पाहूया थीमॅटिक कोहिरन्स विषयक सुसंगती. संपूर्ण पॅरेग्राफ किंवा लेख एकाच मुख्य विषयाभोवती असतो. विचार वेगळे असले तरी सगळे एकाच थीमशी संबंधित असतात.
तसं उदाहरणार्थ बघूया, एज्युकेशन प्लेज अ इम्पॉर्टंट रोल इन अवर लाईफ. इट हेल्प्स अस गेन नॉलेज अँड डेव्हलप आवर पर्सनॅलिटी. देअरफॉर एव्हरी चाइल्ड मस्ट गेट द राईट टू एज्युकेशन. या पॅरेग्राफमध्ये सर्व वाक्ये एज्युकेशन म्हणजे शिक्षणा या एकाच मुख्य विषयाशी संबंधित आहेत. म्हणून या पॅरेग्राफमध्ये थीमॅटिक कोहिरन्स आहे. माझ्या विद्यार्थ्यांनो, मित्रांनो, या व्हिडिओत आपण शिकलोत कोहिरन्स. हा व्हिडिओ तुम्हाला शब्दांना व विचारांना जोडण्यासाठी निश्चितच पूरक ठरेल. तर मग विचार का करता, लगेच व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा व लगेच व्हिडिओ लाईक व कमेंट करा. आणि अजून चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब